नमस्कार, मी प्रियंका. कसं आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण मस्त मिळत असाल. तर आजचा आपला विषय असणार आहे आजच्या व्हिडिओचा मुख्यमंत्री लाडकी बहीण संदर्भातला आपला आजचा विषय असणार आहे. त्यामुळे आजचा हा माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ करताना माझ्याकडून एखादी त्रुटी किंवा काही विषय सांगायचा राहिला असेल तर मी तो विषय माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद करते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता, जेणेकरून माझ्याकडून काही माहिती सांगताना एखादी अट विसरली असेल किंवा काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही समजून घ्या अशी मी आशा करते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातला अजूनही काही महिलांचा संभ्रम आहे की बदललेले नियम कुठले आहेत, त्या नियमांची त्या अटींची पूर्तता आपल्याला वेळेमध्ये होईल की नाही, अशा भरपूर शंका आहेत. तर त्या शंकेचं निरसन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करेन अशी मी आशा करते. मी अशी आशा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि या व्हिडिओची तुम्हाला थोडीफार तरी मदत होईल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओतल्या ज्या महत्त्वपूर्ण अटी किंवा जे नियम बदललेले आहेत तर मी ते वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवलेले आहेत, जेणेकरून माझ्याकडून एखादा विषय किंवा एखादा नियम सांगायचा राहून जायला नको म्हणून त्यासाठी. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला होता. तर त्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती. ही योजना महाराष्ट्रातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी लागू करण्यामध्ये आलेली आहे. या अर्थसंकल्पात जवळजवळ 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता. योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यामध्ये आलेल्या होत्या. मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसीलदार कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे राज्य सरकारने अधिकाधिक महिलांना सुलभपणे या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी या नियमामध्ये या अटींमध्ये काही बदल केलेले आहेत. तर ते बदल आपण जाणून घेऊया. या योजनेची घोषणा झाल्यानंतर खरं तर सुरुवातीला 1 जुलै ते 15 जुलै 2024 हा कालावधी होता फॉर्म भरण्याचा, अर्ज भरण्याचा. पण आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याची मुदत आता वाढवून देण्यामध्ये आलेला आहे. 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 असा कालावधी मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे जरी आपल्याला फॉर्म भरायला उशीर झाला, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जरी आपण फॉर्म भरलेला असेल तरी अर्ज भरलेल्या लाभार्थी महिला दरमहा 1500 रुपये मिळणे सुरू होणार आहे. ते 31 जुलैपर्यंत जरी आपण फॉर्म नाही भरला तरी त्याचे सुद्धा पैसे आपल्याला 1500 रुपये मिळणार आहे. त्यामुळे आपण फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. व्यवस्थित शांतपणाने आपण आपला फॉर्म भरायचा आहे. जे जे कागदपत्रांची पूर्तता सांगितलेली आहे त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करायची आहे. सुरुवातीला राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, निराधार, विधवा, घटस्फोटित महिला या योजनेच्या लाभार्थी असतील असे सांगण्यामध्ये आले होते. परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल असे आहेत की वय वर्ष 21 ते वय वर्ष 65 पर्यंत आपल्याला याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. तिसरी अट अशी होती, अर्ज भरताना लाभार्थी महिलेला महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं. परंतु आता या अधिवास प्रमाणपत्राची अटही शिथिल करण्यामध्ये आलेली आहे. जर अधिवास प्रमाणपत्र जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर मग आपण काय करू शकतो? 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा आपलं मतदार ओळखपत्र यापैकी कुठलंही एक प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे, म्हणजेच ते प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. अट अशी होती की या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर शेत जमीन आहे अशा महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु आता ही अट सुद्धा मागे घेण्यामध्ये आलेली आहे. त्याशिवाय अर्ज भरतेवेळी 2.5 लाख उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा उपलब्ध असलेल्या अशा लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे. जर परराज्यातील जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांना पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. विशेष म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कुठली कागदपत्र आता आपल्याला लागणार आहेत, म्हणजे कुठली कागदपत्र आता आवश्यक असणार आहेत? पहिलं, लाभार्थी महिलेचं आधार कार्ड.
दुसरं महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र ते जर आपल्याकडे नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कुठलाही एक दाखला आपल्याला जोडता येणार आहे. पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याला लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्डची झेरॉक्स, हमीपत्र म्हणजेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र लागणार आहे. तुमचं स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे. आता यापैकी कुणाला अर्ज भरता येणार नाही त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. अपात्र कोण ठरणार आहे तर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पुढील प्रक्रिया कशी असेल तर पात्र महिलेने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय म्हणजेच नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती सुद्धा दिली जाईल. अर्ज भरायची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC काढता येईल. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं की हा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. शांततेत हा फॉर्म भरा. जे जे कागदपत्रांची आवश्यकता दिलेली आहे ते सगळी कागदपत्र हे करा. आपल्याला जेव्हा फॉर्म आपण भरतो तेव्हा फॉर्म भरताना सहज सोप्या गोष्टी लक्षात येतात. फॉर्म सुद्धा आता ऑनलाईन उपलब्ध आहे किंवा जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल तर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तो फॉर्म सुद्धा आलेला आहे तर ते फॉर्म तुम्ही बघू शकता, तुम्ही ते भरू शकता. याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या योजनांचा लाभ घ्या. धन्यवाद.